जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा आता जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तर बघा दिव्यांग बांधवांनो, तुम्ही जर चूक केली तर ती चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि आयुष्यभर त्याचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. त्याच्यामध्ये कधीही मुदतवाढ होऊ शकणार नाही किंवा होऊ शकते या संदर्भातली अधिकृत अद्याप तरी माहिती नाही. मात्र शेवटची मुदत सध्या जवळ आलेली आहे, जवळजवळ संपत आलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही चूक न करता ते तुम्ही कार्य करायचं आहे. कोणतं कार्य करायचं आहे बघा. तर आता पहिली महत्त्वाची गोष्ट, संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी निराधार योजना, दिव्यांग सहाय्य म्हणजे दिव्यांग योजना, या सर्व योजना आता एका छताखाली पहिल्या राबवल्या जात होत्या. मात्र आता संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, राजीव गांधी योजना आणि दिव्यांग योजना, दिव्यांग हे वेगळं करण्यात आलेलं आहे. इतर सगळ्या योजना आणि दिव्यांगाचे जे काय आहे विभाग तो वेगळा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता दिव्यांगासाठी दिव्यांग जे काय लाभार्थी आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी आता वेगळा विभाग तयार करण्यात आलेला आहे, वेगळं पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि आता त्याच्यावरती नोंदणी करणं तुम्हाला गरजेचं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल असं सुरू करण्यात आलेलं आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. आता त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तरच तुमची त्या विभागाकडे तुम्ही दिव्यांग आहात याची नोंद होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिव्यांग योजनेचे जे काही सगळे योजना आहेत, ज्या काही सेवा आहेत, ज्या काही अपडेट आहेत, ज्या काही माहिती आहेत, त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही तक्रारीसुद्धा त्या ठिकाणी करू शकता. तर आता पहिली गोष्ट, दिव्यांग सहाय्यक पोर्टल यावरती आता जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, आपली नोंदणी करायची आहे तिथं की बाबा आम्ही दिव्यांग आहोत म्हणून. UID वगैरे जे काही तुमचा ID आहे तुमचा दिव्यांगाचा, तो त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे, तिथं जमा करायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याची शेवटची मुदत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची मुदत आहे 30 एप्रिल 2026 आणि त्या ठिकाणी जर तुम्ही रजिस्टर केलं, नोंदणी केली, तर तुम्ही दिव्यांग या विभागात तुमची नोंदणी होणार आहे. आणि दिव्यांग विभागामार्फत ज्या काही योजना चालवल्या जातात, आर्थिक मानधनाच्या, सबसिडीच्या, ज्या काय सगळ्या पेन्शनच्या योजना चालवल्या जातात, त्या योजनांची माहिती, लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला तुमची जर त्या विभागात नोंदणीच नसेल तर तुम्हाला त्या विभागाचा, त्या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांनो, तुम्ही लवकरात लवकर, तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, अन्यथा तुम्हाला पैसे कायमचे बंद होऊ शकतात. तर बघा, दिव्यांगांना आता प्रत्येक महिन्याला 2,500 रुपये मिळत आहेत दिव्यांग लाभार्थ्यांना. तर प्रत्येक महिन्याचे 2,500 रुपयाचा लाभ सोडू नका दिव्यांग बांधवांनो. लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला जर काय अडचणी येत असतील, ग्रामीण भागामध्ये असाल, तुम्हाला माहिती नसेल, जवळ कॉम्प्युटर लॅब नसेल, तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवरून सुद्धा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुमची रजिस्ट्रेशन नोंदणी करू शकता. तुमचा जो कोणी ओळखीचा व्यक्ती असेल, ओळखीचा दिव्यांग बांधव असेल किंवा ऑनलाईन सेवा केंद्रातला जो कोणी व्यक्ती असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.